नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे आणि या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरी बाप्पा येणार आहेत. तर या बाप्पांची मूर्ती ही आपण कशी घरी घेऊन यायची आहे, कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे, कुठल्या चुका टाळायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपल्याला आदल्या दिवशीच जी पण काही आपण सजावट करणार आहोत गणपती बाप्पांची, तर ती आपल्याला आदल्या दिवशीच करून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तर या घराची फरशी वगैरे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आपण बाप्पांची जिथे पण स्थापना करणार ती जागा आपल्याला गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आणि बाप्पांची स्थापना ही पूर्व पश्चिम होईल अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. आपल्या घरातल्या व्यक्ती ज्या पण गणपती बाप्पा घेऊन येणार आहेत त्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण सकाळी गणपती बाप्पांची स्थापना करावी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. पण सकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो मी स्क्रीनवर दिला आहे, त्या वेळेत करावी. त्यावेळेत जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये बाप्पांची स्थापना करू शकता. तर आपल्याला राहू काळ बघायचा आहे, तो 12 ते 1:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे. तर बाप्पांची ही वेळ फक्त आपल्याला टाळायची आहे. तर बाप्पांची मूर्ती आणताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण डोक्यामध्ये टोपी घालणार आहोत. जी पण व्यक्ती बाप्पांची मूर्ती आणायला जाणार आहे तर त्या व्यक्तीने डोक्यात टोपी घालायची आहे आणि शक्य झालं तर पायामध्ये चप्पल घालायची नाही आहे. पायामध्ये चप्पल न घालता आपल्याला जायचं आहे. आणि घरून जाताना आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि एक नवीन रुमाल आपल्याला घ्यायचा आहे. तो रुमाल यासाठी की आपण बाप्पांची मूर्ती ही चेहरा झाकून आणणार आहोत. मग तर अशा पद्धतीने आपल्याला जाताना या वस्तू आपल्यासोबत घेऊन जायचेत. मग आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येताना आपल्याला तो चेहऱ्याच्या मूर्तीचा चेहरा या नवीन रुमालाने कवर करून घ्यायचा आहे आणि घरी येताना बाप्पांचं मुख हे आपल्याकडे असेल अशा पद्धतीने आपल्याला ताटात बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे की बाप्पांचा चेहरा हा आपल्याकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला हातात बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. आणि बाप्पांची मूर्ती घरी ही आपण शांततेत अशीच घेऊन यायची नाही आहे, तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जल्लोष करत आपल्याला बाप्पांची मूर्ती घरी घेऊन यायची. जेवढ्या वेळेला तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळेला आपल्याला हे असं म्हणत म्हणत बाप्पांची मूर्ती ही घरी आणायची. आता बघा, भले ते किती का लांब असे ना, तुम्ही गाडीतून बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येत आहे किंवा चालत घरी घेऊन येत आहेत, तरी पण आपल्याला हा असा जयघोष करतच बाप्पांची मूर्ती ही आपल्या घरी आणायची आहे. मग आपण घरी आल्यावर आपल्या दरवाजाच्या बाहेरच आपल्याला थांबायचं आहे जे पण बाप्पांची मूर्ती घेऊन येतील त्यांनी, आणि बाप्पांचं मुख हे आपल्याला आपल्या दरवाजाकडे येईल अशा पद्धतीने फिरवायचं आहे. म्हणजे घरी आल्यावर घरी येईपर्यंत बाप्पांचा चेहरा हा आपल्याकडे होता किंवा बाप्पांचं मुख हे आपल्याकडे होतं. आता ते मुख आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाकडे करायचं आहे आणि रुमाल काढून घ्यायचा आहे आणि बाप्पांचं मुख हे आपल्याला मुख्य दरवाजाकडे करायचं आहे. नंतर ज्या पण घरातल्या सुवासिनी स्त्रिया असतील तर त्यांनी बाप्पांच्या मूर्तीवरून आणि जे पण बाप्पांची मूर्ती घेऊन आलेत त्यांच्यावरून आपल्याला एक भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळून टाकायचं असतं. हे असं ओवाळायचं आणि ते साईडला ठेवायचं. नंतर आधीच आपण आरतीचं ताट तयार ठेवायचं आहे. मग ज्यांनी पण बाप्पांची मूर्ती आणली त्यांना कुंकू लावायचे, बाप्पांना पण आपल्याला कुंकू लावायचं आहे. आणि ज्या व्यक्तीने बाप्पांची मूर्ती आणली आहे त्यांच्या पायावर आपल्याला थोडं थोडं पाणी व्हायचं आहे, दोन्ही पायांवर. मग छान ओवाळायचं आहे, तिथे अक्षता टाकायचे बाप्पांच्या मूर्तीवर पण, आणि ज्यांनी पण बाप्पांची मूर्ती आणली त्यांच्या पण डोक्यावर आपल्याला अक्षता टाकून ओवाळून मग आपल्याला बाप्पांची मूर्ती आतमध्ये घ्यायची. तेव्हा पण आपल्याला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करायचा आहे. आणि मग एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर शांततेत आपल्याला बाप्पांच्या मूर्तीची ही प्राणप्रतिष्ठा करायची आहे. घेऊन आलं की आपल्याला थोड्या वेळासाठी मूर्ती ठेवायची आहे आणि मग आपण बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो. तर बाप्पांची मूर्ती कशी असावी, ती किती उंचीची असावी, आपण घरात मूर्ती आणताना कुठल्या गोष्टी विचारात घ्याव्यात, तर याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे, तर तोही नक्की बघा. आणि बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने, कुठलाही संस्कृत मंत्र न म्हणता आपण घरच्या घरी आपल्या बाप्पांची स्थापना कशी करायची याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे, तर तोही नक्की बघा. याप्रमाणे आपल्याला या दिवशी बाप्पांना आपल्या घरी आणायचं आहे आणि मग विधिवत छान पूजा करायची आहे. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.